फिक्स्ड कॅपिटल मेथडच्या आज आपण प्रॉब्लेम नंबर 3 घेणार आहोत. आनंद अँड प्रमोद आर पार्टनर्स शेअरिंग profits and losses in the ratio of 3:2 respectively. दोन्ही पार्टनरचा प्रॉफिटचा शेअरिंग रेशो दिलेला आहे 3:2. आता पुढे ट्रायल बॅलन्स दिलेला आहे आपल्याला. ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31 मार्च 2019. हा ट्रायल बॅलन्स सुरुवातीला आपल्याला पोस्ट करायचा आहे. तर याचं पोस्टिंग बघा काय काय होत आहे. ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, सॅलरी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, परचेस अकाउंट ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, वेजेस अकाउंट ट्रेडिंगच्या डेबिटला, ऑडिट फीज प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, मोटिव्ह पॉवर ट्रेडिंगच्या डेबिटला, इन्व्हेस्टमेंट बॅलन्स शीटच्या ॲसेटला, बॅड डेट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, लूज टूल बॅलन्स शीटच्या ॲसेटला, कॅरेज ट्रेडिंगच्या डेबिटला, इंटरेस्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, मोटर व्हॅन बॅलन्स शीटच्या ॲसेटला, बिल्डिंग बॅलन्स शीटच्या ॲसेटला, डेटर बॅलन्स शीटच्या ॲसेटला, कॅश ॲट बँक बॅलन्स शीटच्या ॲसेटला, मशिनरी बॅलन्स शीटच्या ॲसेटला, ड्रॉइंग अकाउंट आनंद अँड प्रमोद ड्रॉइंग अकाउंटचा इफेक्ट करंट अकाउंटच्या डेबिटला. त्यानंतर कॅपिटल अकाउंट दिलेला आहे. कॅपिटल अकाउंटचा इफेक्ट कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला. करंट अकाउंट दिलेला आहे. करंट अकाउंटचा इफेक्ट करंट अकाउंटच्या क्रेडिटला. सन्ड्री क्रेडिटर बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. सेल्स अकाउंट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि बँक ओव्हरड्राफ्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. तर अशा पद्धतीने या ट्रायल बॅलन्सचं पोस्टिंग आपल्याला करायचं आहे. आता या प्रॉब्लेमच्या ऍडजस्टमेंट आपण समजून घेऊया. पहिली ऍडजस्टमेंट आहे स्टॉक ऑन हँड ऑन 31 मार्च 2019 was valued at ₹76,000. क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे 76,000 रुपये. या क्लोजिंग स्टॉकचा पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेटला. पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेटला. ऍडजस्टमेंट नंबर 2 बघा. इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल ॲट 5% पर ॲन्युम इज अलाउड व्हाईल इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग इज चार्ज्ड ॲट 3% पर ॲन्युम. 2 नंबरची जी ऍडजस्टमेंट दिलेली आहे या ऍडजस्टमेंट मध्ये आपल्याला पार्टनरच्या कॅपिटल बॅलन्सेस वरती 5% ने इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा आहे आणि 3% ने ड्रॉइंग अकाउंट वरती इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा आहे. तर पहिला आपण इंटरेस्ट ऑन कॅपिटल कॅल्क्युलेट करूया. ऍडजस्टमेंट नंबर 2 वर्किंग नोट मध्ये आपण लिहिणार आहोत. सो इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल पहिला पार्टनर आहे आनंद इज इक्वल टू आनंदचा कॅपिटल बॅलन्स आहे 1,62,000. 1,62,000 गुणिले त्यावरती 5% इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा आहे. सो 5 डिवायडेड बाय 100. these 2 0 get cancelled. That is equal to 1620 into 5 is equal to
500, 5 दुने 10, 1 आला, 6 पंच 30 आणि 1 31, 3 आले, 5 1 5, 5 आणि 3 8. तर आपल्याला आनंद या पार्टनरचा इंटरेस्ट ऑन कॅपिटल मिळाला आहे 8,100 रुपये. आता सेकंड पार्टनरचा इंटरेस्ट आपण कॅल्क्युलेट करूया. सेकंड पार्टनर आहे प्रमोद, इज इक्वल टू प्रमोदचं कॅपिटल आहे 1,08,000 इंटू 5%, 0 गेट कॅन्सल, इज इक्वल टू 1080 गुणिले 5, दॅट इज इक्वल टू 500, 8 पंच 40, 4 आले हातच्याला, 500 आणि हा 4, 5 1 5. तर आपल्याला दुसऱ्या पार्टनरचा इंटरेस्ट ऑन कॅपिटल मिळाला आहे 5,400 रुपये. आता या इंटरेस्ट ऑन कॅपिटलचा पहिला इफेक्ट कसा जाईल, तर या इंटरेस्ट ऑन कॅपिटलचा पहिला इफेक्ट जाणार आहे प्रॉफिट आणि लॉस अकाउंटच्या डेबिटला, आणि दुसरा इफेक्ट जाणार आहे, दुसरा इफेक्ट करंट अकाउंटच्या क्रेडिटला, करंट अकाउंटच्या क्रेडिटला हा दुसरा इफेक्ट या ऍडजस्टमेंटचा जाणार आहे. तर ऍडजस्टमेंट नंबर 2 चं आपण इंटरेस्ट ऑन कॅपिटल कॅल्क्युलेट केलेला आहे. आता अशाच पद्धतीने आपल्याला इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग इज चार्ज ॲट 3% कॅल्क्युलेट करायचा आहे. तर मी आता इंटरेस्ट ऑन कॅपिटल रब करतो आहे. दुसरा पार्ट यातला इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. पहिला पार्टनर आहे आनंद. सो इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग आनंद's बॅलन्स. आनंदचा ड्रॉइंगचा बॅलन्स किती आहे, तर आनंदचा ड्रॉइंगचा बॅलन्स आहे 12,000. सो 12,000 इंटू किती पर्सेंट आहे, 3%. 3%. आता इथे एक महत्वाचा पॉइंट आहे, तो म्हणजे जेव्हा काही आपण ड्रॉइंग वरती इंटरेस्ट काढणार आहोत त्यावेळेस तो इंटरेस्ट हा नेहमीच ॲव्हरेजली कॅल्क्युलेट करायचा असतो. म्हणजे तो फक्त 6च महिन्यांचा इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा. म्हणून इंटरेस्टचं कॅल्क्युलेशन करत असताना, ड्रॉइंग ऑन इंटरेस्टचं कॅल्क्युलेशन करत असताना पुढे आपल्याला इंटू 6/12 हे जोडायचं आहे. हे कंपल्सरी आपल्याला करायचं आहे. आता हे सॉल्व्ह करूया आपण. 0 गेट कॅन्सल, 6 1 6, 6 2 12, किती उरले, तर इकडे उरले आहेत 120 गुणिले 3 भागिले 2, 2 1 2, बेसकी 12 आणि हे आहेत 60 गुणिले 3 बरोबर 6 18, म्हणजे 180 रुपये आनंदचा ड्रॉइंग बॅलन्स वरती इंटरेस्ट आलेला आहे. आता दुसऱ्या पार्टनरचा इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग कॅल्क्युलेट करूया. प्रमोद. त्या प्रमोदचा ड्रॉइंगचा बॅलन्स आहे 8,000 रुपये. सो 8,000 इंटू 3% इंटू ॲव्हरेजली 6/12. 0 गेट कॅन्सल, 6 1 6, 6 2 12, 2 1 2, 2 8, म्हणजे इथे उरले आहे 40 इंटू 3, दॅट इज इक्वल टू 120. तर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग आलेला आहे, आनंदचं इंटरेस्ट आलेला आहे 180 रुपये आणि प्रमोदच्या ड्रॉइंग वरती इंटरेस्ट आलेला आहे 120 रुपये. आता या इंटरेस्टचा इफेक्ट कसा जाणार आहे, तर या इंटरेस्टचा इफेक्ट जाणार आहे, याचा पहिला इफेक्ट जाणार आहे प्रॉफिट आणि लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. प्रॉफिट आणि लॉस अकाउंटच्या
क्रेडिटला, तर दुसरा इफेक्ट जाणार आहे करंट अकाउंटच्या डेबिटला. करंट अकाउंटच्या डेबिटला या ऍडजस्टमेंटचा इफेक्ट जाणार आहे. पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, आणि दुसरा इफेक्ट करंट अकाउंटच्या डेबिटला टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. तर अशा पद्धतीने ही ऍडजस्टमेंट 2 आपल्याला सॉल्व्ह करायची आहे. आता तिसऱ्या ऍडजस्टमेंट कडे आपण जाऊया. ऍडजस्टमेंट नंबर 3. काय आहे 3 ऍडजस्टमेंट बघा. मोटिव्ह पॉवर इन्क्लूड्स ₹7,000 पेड अ डिपॉझिट फॉर पॉवर मीटर. म्हणजे मोटिव्ह पॉवर जी आहे, आपल्याला ट्रायल बॅलन्स मध्ये मोटिव्ह पॉवर आहे 15,000 रुपये. या मोटिव्ह पॉवर मध्येच हे जे 7,000 रुपीज आहेत हे कसले आहेत, तर पॉवर मीटरचे आहेत. पॉवर मीटरचे हे 7,000 रुपीज आहेत जे मोटिव्ह पॉवर मध्ये इन्क्लूड झालेले आहेत. म्हणजे ट्रायल बॅलन्सच्या या मोटिव्ह पॉवर मध्ये 15,000 मध्ये हे 7,000 रुपये ऍड होऊन आलेले आहेत, जे की त्यात ऍड करायचे नव्हते. मग काय करणार, तर मोटिव्ह पॉवर इन्क्लूड्स हे काय करायचं आहे आपल्याला. याचा पहिला इफेक्ट कसा जाईल, तर मोटिव्ह पॉवर मधून आपल्याला हे पॉवर मीटर या नावाने लेस करायचं आहे. पॉवर मीटर या नावाने लेस करायचं. ₹8,000. आणि हा जो इफेक्ट आहे, हा इफेक्ट कुठे देणार आपण, तर हा इफेक्ट आपला जाणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. कारण मोठी पॉवर कुठे लिहिला आहे आपण, मोठी पॉवर लिहिला आहे ट्रेडिंगच्या डेबिटला. तर त्या ट्रेडिंगच्या डेबिटला मोठी पॉवर मधून पॉवर मीटर हे 7,000 रुपये लेस करायचे. आणि दुसरा जो इफेक्ट येणार आहे या मोटिव्ह पॉवरचा, या अकाउंटचा, पॉवर मीटरचा, याचा दुसरा इफेक्ट लिहायचा आहे आपल्याला. हा झाला पहिला इफेक्ट. आता दुसरा इफेक्ट जाणार आहे बॅलन्स शीटच्या ऍसेटला. बॅलन्स शीट ऍसेट हा याचा दुसरा इफेक्ट जाणार आहे. लक्षात ठेवा, 7,000 रुपये मोटिव्ह पॉवर मधून लेस होतील आणि पॉवर मीटर या नावाने बॅलन्स शीटच्या ऍसेटला हे 7,000 रुपये लिहिले जातील. ओके. आता नेक्स्ट ऍडजस्टमेंट बघा. डिप्रिशिएट मशिनरी ॲट 12.5%. तर मशिनरी जी दिलेली आहे 60,000 रुपये, या 60,000वरती 12.5% डिप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं. मोटर व्हॅनवरती 7.5% डिप्रिसिएशन चार्ज करायचं आहे. आणि लूज टूल्स वरती 10% डिप्रिसिएशन चार्ज करायचं. डिप्रिसिएशनचा पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या ऍसेटला, त्या ऍसेट मधून लेस होईल. ओके. आता नेक्स्ट ऍडजस्टमेंट बघा. ऍडजस्टमेंट नंबर 5 आहे. ऍडजस्टमेंट नंबर 5 काय आहे, तर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वर सॅलरी ₹3,000 आणि ऑडिट फीज ₹3,500. आउटस्टँडिंगचा इफेक्ट आपण कसा देतो, तर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आपल्याला त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेसच्या अकाउंटमध्ये ऍड करायचे असतात.
पहिलं आउटस्टँडिंग सॅलरी 3,000 रुपये सॅलरी अकाउंटमध्ये ऍड होईल आणि त्याचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला जाईल. त्याच पद्धतीने ऑडिट फीज हे इकडे असलेल्या ऑडिट फीज मध्ये ऍड होईल आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला जाईल. ओके, आता ऍडजस्टमेंट नंबर 6 बघा. वेजेस इन्क्लूड्स ₹2,500 ॲज ॲडव्हान्स टू वर्कर्स. ओके, तर ही जी 6वी ऍडजस्टमेंट आहे, ही 6वी ऍडजस्टमेंट आपल्याला वेजेस इन्क्लूड असं म्हटलं आहे, म्हणजे या वेजेस मधून हे ॲडव्हान्स टू वर्कर या नावाने आपल्याला लेस करायचं आहे. सो टू वेजेस असं आपण ट्रेडिंगला लिहिलेलं आहे. टू वेजेस त्यातून लेस करायचं आहे ॲडव्हान्स टू वर्कर. ॲडव्हान्स टू वर्कर. आता वेजेस किती आहेत, तर वेजेस आहेत 7,500. 7,500 आणि ॲडव्हान्स टू वर्कर किती दिला आहे, तर 2,500. हे होतील 5,000. तर हा इफेक्ट आपला जाणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. म्हणजे हा पूर्ण इफेक्ट जाणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. ट्रेडिंगच्या डेबिटला. आणि ॲडव्हान्स टू सॅलरी, ॲडव्हान्स टू वर्कर याचा इफेक्ट जाणार आहे बॅलन्स शीटच्या ॲसेटला. बॅलन्स शीटच्या ॲसेटला ॲडव्हान्स टू वर्कर 2,500 हा इफेक्ट आपल्याला लिहायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण या प्रॉब्लेमच्या या 6 ऍडजस्टमेंट समजून घेतल्या. आता या प्रॉब्लेमचं जे काही सोल्युशन असेल, म्हणजे ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि करंट अकाउंट, त्यानंतर बॅलन्स शीट, हे नेहमीसारखंच तुम्हाला सॉल्व्ह करायचं